नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे। हा महिना तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घेऊन येईल, व्यवसाय, नोकरी, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, कुटुंब, आरोग्य आणि भविष्यातील संधी याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिना अनेक बाबतीत प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरण्याची शक्यता आहे। मागील काही महिन्यांत तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळू लागेल। अनेक अडथळे दूर होतील आणि आत्मविश्वास पुन्हा वाढेल। नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो। सर्वप्रथम व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर व्यापारी वर्गासाठी हा महिना विशेष लाभदायक दिसत आहे। व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात, जुन्या ग्राहकांचा विश्वास आणखी वाढेल आणि आर्थिक उलाढालही चांगली राहील। एखादी मोठी कायदा, नवीन करार किंवा भागीदारीची संधी मिळण्याची शक्यता आहे। मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या। कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा। जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील। तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात। सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या मोठ्या वाटल्या तरी घाबरू नका। तुमच्यात त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता आहे। सहकाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळेल आणि ऑफिसमधील वातावरण सकारात्मक राहील। आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक राहू शकतो। उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात। काही जणांना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा एखादा थांबलेला पैसा परत मिळू शकतो। मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे। अनावश्यक खरेदी टाळा आणि भविष्यासाठी बचतीची सवय कायम ठेवा। मित्रांनो, आता जाणून घेऊया मेष राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनाबद्दल। ऑगस्ट महिन्यात घरातील वातावरण बहुतांश वेळा आनंदी आणि उत्साही राहण्याची शक्यता आहे। गेल्या काही काळापासून घरामध्ये सुरू असलेले छोटे मोठे मतभेद हळूहळू कमी होतील। कुटुंबातील सदस्य एकमेकांना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल। या महिन्यात कुटुंबासोबत एखाद्या छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते। धार्मिक स्थळ, निसर्गरम्य ठिकाण किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरी भेट देण्याचा योग येऊ शकतो। या सहलीमुळे मन ताजेतवाने होईल आणि कुटुंबातील नाती अधिक घट्ट होतील। खूप दिवसांपासून भेट न झालेल्या मित्रांशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे। एखादा जुना मित्र अचानक भेटेल किंवा फोनवर संवाद होईल। जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मन प्रसन्न होईल। मात्र मित्रांच्या प्रभावाखाली येऊन आर्थिक किंवा भावनिक निर्णय घेणे टाळा। प्रेमसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर प्रेमात असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना चांगला ठरू शकतो। जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल। एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि गैरसमज दूर होतील। मात्र रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यावर परिणाम करू शकतात। त्यामुळे संवाद नेहमी शांत आणि संयमाने ठेवा। अविवाहित व्यक्तींसाठीही हा महिना शुभ संकेत देणारा आहे। विवाहासाठी योग्य स्थळ येण्याची किंवा एखादी चांगली ओळख होण्याची शक्यता आहे। घाईघाईने निर्णय घेऊ नका। व्यक्तीला समजून घ्या, कुटुंबियांचा सल्ला घ्या आणि मगच पुढील पाऊल उचला। विवाहित व्यक्तींच्या जीवनातही गोडवा वाढेल। जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल। काही जण भविष्यासाठी नवीन योजना आखतील, जसे की घर खरेदी, गुंतवणूक किंवा कुटुंब वाढवण्याचा विचार। परंतु एक महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवा। प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वैयक्तिक जागा आणि स्वातंत्र्य आवश्यक असते। प्रेम म्हणजे नियंत्रण नाही, तर विश्वास असतो। आपल्या माणसांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका। नात्यात विश्वास असेल तर प्रेम आपोआप वाढते। ज्या मेष राशीच्या व्यक्तींना मुले आहेत त्यांनी या महिन्यात त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे। ऋतू बदलामुळे सर्दी, ताप किंवा इतर किरकोळ त्रास होऊ शकतात। वेळेवर उपचार आणि योग्य आहार दिल्यास मोठी समस्या निर्माण होणार नाही। त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाकडे आणि मानसिक स्थितीकडेही लक्ष द्या। सामाजिक क्षेत्रात तुमचा मान, सन्मान वाढण्याची शक्यता आहे। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात। मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका। मित्रांनो, आता आपण मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिन्यातील आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक नियोजनाबद्दल सविस्तर जाणून घेऊया। सर्वप्रथम आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या महिन्यात तुमची ऊर्जा चांगली राहील। अनेक दिवसांपासून सुरू असलेला थकवा किंवा मानसिक तणाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे। मात्र कामाचा अतिताण घेणे टाळा। मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने उत्साही आणि मेहनती असतात। त्यामुळे अनेकदा स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात। या महिन्यात ही सवय बदलण्याची गरज आहे। पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या। पोटाशी संबंधित किरकोळ त्रास, ॲसिडिटी किंवा डोकेदुखी जाणवू शकते।
बाहेरचे अति तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खा. भरपूर पाणी प्या आणि ऋतूनुसार आहार घ्या. जर तुम्ही आधीपासून एखाद्या उपचाराखाली असाल तर डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. स्वतःहून औषधे बंद करू नका. छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास तो पुढे वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा, महाविद्यालयीन परीक्षा किंवा नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. अभ्यास करताना मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका. वेळेचे योग्य नियोजन केल्यास तुमची कामगिरी निश्चितच सुधारेल. आर्थिक नियोजन ऑगस्ट महिन्यात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून किंवा नोकरीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. तरीही पैसा आला म्हणून तो लगेच खर्च करू नका. भविष्यासाठी बचत करणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल. कोणालाही विचार न करता मोठी रक्कम उधार देणे टाळा. जर नवीन वाहन, घर किंवा मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण आर्थिक नियोजन करूनच निर्णय घ्या. शुभ संकेत या महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळवार आणि गुरुवार विशेष शुभ ठरू शकतात. या दिवशी महत्त्वाची कामे सुरू केल्यास सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता वाढेल. शुभ रंग लाल, केशरी आणि सोनेरी. शुभ अंक 1, 9 आणि 5. आध्यात्मिक उपाय या महिन्यात दर मंगळवारी श्री हनुमान चालीसा किंवा हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे लाभदायक ठरू शकते. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करून आपल्या कार्यात यश मिळावे अशी प्रार्थना करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. अशा सत्कर्मामुळे मनाला शांती मिळते आणि सकारात्मकता वाढते. मित्रांनो, आता पाहूया ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध मेष राशीच्या व्यक्तींसाठी काय घेऊन येत आहे. महिन्याच्या मध्यापासून तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. अनेक दिवसांपासून ज्या कामात अडथळे येत होते त्या कामांना आता वेग मिळू लागेल. काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. अशावेळी घाई न करता शांतपणे विचार करून निर्णय घ्या. करिअरमध्ये नवीन संधी जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखती देणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमची मेहनत आणि आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी ग्राहकांशी संवाद अधिक चांगला ठेवावा. जुन्या ग्राहकांचा विश्वास टिकवणे हे नवीन ग्राहक मिळवण्याइतकेच महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन मार्केटिंग किंवा नवीन कल्पनांचा वापर केल्यास व्यवसायाला चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक निर्णय घेताना काळजी या महिन्यात एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. फक्त इतरांच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. झटपट नफा देण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून दूर राहा. महिन्याच्या शेवटी काही अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आधीपासूनच थोडी आर्थिक बचत करून ठेवा. कोणत्या चुका टाळाव्यात? मेष राशीच्या व्यक्ती अनेकदा उत्साहात पटकन निर्णय घेतात, पण या महिन्यात संयम खूप महत्त्वाचा आहे. रागाच्या भरात कोणालाही दुखावणारे शब्द बोलू नका. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात वाद टाळा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ती व्यवस्थित वाचा. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील सदस्यांचे मतही ऐका. नात्यामध्ये विश्वास वाढवा. या महिन्यात तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या वेळेची आणि समजुतीची गरज असेल. फक्त आर्थिक यश मिळवणे पुरेसे नसते, नातीही तितकीच महत्त्वाची असतात. आपल्या जोडीदाराशी, आई, वडिलांशी आणि मित्रांशी मनमोकळेपणाने संवाद साधा. छोट्या गैरसमजांना मोठे होऊ देऊ नका. महिन्याचा उत्तरार्ध ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल, नवीन संधी मिळेल किंवा मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. मात्र यश मिळाल्यानंतरही नम्रता कायम ठेवा. नम्र स्वभावामुळेच लोकांचा विश्वास आणि सहकार्य मिळत राहते. मित्रांनो, आता या राशी भविष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधींचा महिना ठरण्याची शक्यता दिसते. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेत आहात त्याचे परिणाम आता हळूहळू दिसू लागतील. काही कामांमध्ये सुरुवातीला विलंब झाला तरी महिन्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. करिअर आणि व्यवसायाचा अंतिम अंदाज नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचा विश्वास मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. काहींना पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन कल्पनांवर काम केल्यास फायदा होईल. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवा. प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे व्यवसायात स्थिर वाढ होऊ शकते.
आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. मात्र उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च करू नका. बचत आणि योग्य नियोजन हेच पुढील काळात तुमची खरी ताकद ठरेल. नाती आणि कुटुंबातील प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. जोडीदाराशी संवाद चांगला ठेवा. मुलांच्या गरजा समजून घ्या आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे विश्वास. प्रत्येकाला स्वतःचे विचार, निर्णय आणि वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार असतो. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास आणि मोकळेपणा ठेवा. आरोग्याबाबत फार मोठी चिंता दिसत नाही. मात्र नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता याकडे दुर्लक्ष करू नका. ताण कमी करण्यासाठी योग, प्राणायाम किंवा ध्यानाचा सराव केल्यास फायदा होईल. आध्यात्मिक संदेश ऑगस्ट महिन्यात दर मंगळवारी श्री हनुमानाचे दर्शन घ्या किंवा हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा. चांगले कर्म आणि सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम घडवू शकतात. महिन्याचा सारांश: व्यवसायात प्रगतीची शक्यता, नोकरीत वरिष्ठांची प्रशंसा, आर्थिक स्थितीत सुधारणा, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण, अविवाहितांसाठी विवाहाचे योग, वैवाहिक जीवनात गोडवा, मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. राग आणि घाईचे निर्णय टाळा. संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. समारोप: मित्रांनो, हे राशीभविष्य ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यता आणि ग्रहस्थितीच्या सामान्य संकेतांवर आधारित मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असल्यामुळे अनुभव वेगळे असू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच मराठी राशीभविष्य, धार्मिक आणि ज्योतिष विषयांवरील व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महादेव आणि श्री हनुमानांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.